दिल्लीमध्ये जंतर मंतरवर तरुणाईचा एल्गार पाहायला मिळाला। संसदेवर आज विद्यार्थी मोर्चा धडकणार आहे। पेपरफुटी विरोधामध्ये विद्यार्थी आक्रमक झालेत। धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी केली जाते। संसदेवरच्या या मोर्चामुळे तणावाची शक्यता निर्माण झालेली आहे आणि त्यामुळे सध्या दिल्लीमध्ये कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे। आताची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। नीट पेपर फुटीसह इतर महत्त्वाचे जे मुद्दे आहेत त्या मुद्द्यांवरून जंतर मंतरवर सध्या तरुणाईचा एल्गार पाहायला मिळतोय। संसदेवर विद्यार्थ्यांचा मोर्चा धडकणार आहे। पेपर फुटी विरोधात विद्यार्थी आक्रमक झालेत। धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी सुद्धा केली जाते आणि त्यामुळे सध्या संसदेवर मोर्चा आणला जाणार आहे। त्या तणावाची शक्यता वर्तवली जाते दिल्लीमध्ये, त्यामुळे कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात केलेला आहे। आजपासून पावसाळी अधिवेशन संसदेचं सुरू होते आणि या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर खबरदारी घेतली जाते सरकारकडून। संसदेवर विद्यार्थ्यांचा मोर्चा धडकू शकतो या शक्यतेमुळे सध्या मोठ्या प्रमाणात पोलिसांचा फौजफाटा आणि सुरक्षा दलाचे जवान तैनात करण्यात आलेले आहेत। जंतर मंतरवर आपल्याला विद्यार्थ्यांचा एल्गार पाहायला मिळतो आणि त्यामुळे आज संसदेच्या अधिवेशनाचा पहिला दिवस असल्यामुळे विद्यार्थ्यांचा मोर्चा संसदेवर धडकेल असा सध्या अंदाज बांधला जातोय आणि त्यामुळे पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे। तर हे आपण थेट दृश्य आपण पाहतोय। धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा व्हावा यासाठी आक्रमक पवित्रा या विद्यार्थ्यांनी घेतलेला आहे। जंतर मंतरवर सोनम वांगचुक यांचं उपोषण सुद्धा सुरू होतं, मात्र पोलिसांनी त्यांना सुरक्षेच्या कारणास्तव रुग्णालयामध्ये दाखल केलेलं आहे आणि त्यानंतर आता कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपके आपल्याला या दृश्यामध्ये दिसत आहेत। त्यांनी हा लढा सुरू ठेवलेला आहे, ते सुद्धा उपोषण करतायत आणि त्यामुळे धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा झालाच पाहिजे अशी मागणी सर्वांकडून केली जाते। नीट पेपर फुटीमुळे अनेक विद्यार्थ्यांना मोठा त्रास सहन करावा लागला। त्याचबरोबर काहींनी आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल सुद्धा उचललेलं होतं आणि या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर जंतर मंतरवर सध्या विद्यार्थ्यांचा आक्रमक पवित्रा आपल्याला पाहायला मिळतोय। आजपासून सुरू होणाऱ्या संसदेच्या अधिवेशनामध्ये या संपूर्ण मुद्द्याचे पडसाद उमटलेले पाहायला मिळतील। त्याचबरोबर विद्यार्थी संसदेवर हल्लाबोल आंदोलन सुद्धा करतील, मोर्चा काढतील असंही सावट असल्यामुळे त्या संदर्भातली शक्यता वर्तवली जात असल्यामुळे पोलीस सुद्धा मोठ्या प्रमाणात तैनात केलेले आहेत आणि त्याचबरोबर सुरक्षा दलाचे जवान सुद्धा उपस्थित आहेत।